जालना शहरासह राज्यभरात किशोरवयीन मुलं-मुली पळवणारी टोळी सक्रिय। पोलीस विभागाने दखल घेऊन चौकशी करावी व गृहमंत्र्यांनी सुद्धा लक्ष द्यावे, वंचित बहुजन आघाडीची मागणी। मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात व संपूर्ण राज्यभरात किशोरवयीन मुलं-मुली पळवणारी टोळी सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले आहे। तर मागच्या आठवड्यातच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील 2 ते 3 मुली नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी शोधून काढत त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेच्या विभागाने वेळीच लक्ष द्यावे, जेणेकरून या मुला-मुलींची भीक मागण्यासाठी किंवा नको त्या गोष्टीसाठी वापर होणार नाही। तसेच जालना शहरात सुद्धा किती मुलं-मुली भीक मागताना आढळून येत आहे, याची पोलिसांनी सुद्धा या मुलांची चौकशी करून हे कोणाची मुलं आहे याचा शोध घ्यावा, कारण जालना जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती आमच्या हाती आली असून या संदर्भात आम्ही केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री व पोलीस यांना निवेदन देऊन मागणी करणार आहे आणि या सर्व बाबींचे गांभीर्याने गुप्तचर यंत्रणेने तपास करावा अशी मागणी या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज जालना येथे केली आहे। भाऊ, काय सांगाल, जालना जिल्ह्यासह राज्यभरात काही किशोरवयीन मुली हरवण्याच्या प्रकरणात वाढ झालेली आहे, काय वाटतं या प्रकरणासंदर्भात? ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणावर असं दिसून येते आणि अशी माहिती मिळते। आता आमच्या जालना जिल्ह्यामधून सुद्धा आपल्या जालना जिल्ह्यामधून बदनापूर तालुक्यामधून सुद्धा 3 मुली या ठिकाणावर किडनॅप झाल्या होत्या आणि त्या मुली मला वाटतं गुजरात राज्याच्या बॉर्डरवरून त्याला वापस आणण्याचं काम केलेलं आहे आणि हे खूप मोठी घटना आहे। आणि अशा घटनेवर जर गृहमंत्री त्याला जे गुप्त हेड असते त्या गुप्त हेडच्या लोकांनी सुद्धा याच्यावर बारकाईने लक्ष करून याची तपास करायला पाहिजे। आणि या जालन्यामधून जर मुली गेल्या असतील आणि आता परत या ठिकाणावर भीतीचं वातावरण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये निर्माण झालेलं आहे। लेकरं शाळेत पाठवायला सुद्धा पालक घाबरत आहेत आणि पोलीस प्रशासक इथला गृहमंत्री जे असेल या गृहमंत्र्याला सुद्धा आम्ही या ठिकाणावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतो की तुम्ही ताबडतोब जे बी गुप्त हेड लोक असतील त्याच्यावर तुम्ही लक्ष घालावा आणि त्याच्यावर आळा घालायला पाहिजे। त्याच्यात तुम्ही चौकशी करायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे की नेमकं काय चाललेलं आहे आणि ह्या कोणत्या ज्या मोठ्या मोठ्या टोळ्या या शहरामध्ये घुसरून आल्यात, राज्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही। इकडून तिकडून वंचित बहुजन आघाडी अशा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरते। तर कालच आमचं मुंबईमध्ये एक आंदोलन झालं आणि आंदोलन ते दाबण्याचा इथला प्रशासकाने त्या ठिकाणावर कोशिश केली ते आंदोलन हाणून पाडण्याचा, त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। आम्ही दोन्ही प्रकरणामध्ये आता या ठिकाणी निवेदन आम्ही टाईप करून ठेवलेलं आहे। आम्ही गृहमंत्र्याला निवेदन पाठवत आहे, केंद्रीय गृहमंत्र्याला सुद्धा निवेदन पाठवत आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। आणि उद्या आम्ही जालन्याच्या SP-ला आणि कलेक्टरच्या मार्फत गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्य गृहमंत्री आणि त्याच्यानंतर आयुक्त औरंगाबाद पोलीस विशेष महासंचालकाला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की या 7ही जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। ऊसतोड कामगार जे लोक असतील त्यांचे लेकरं सुद्धा मोठ्या ऊसाच्या थडगा चालू असतात, ते तोडीच्या कामामध्ये लोक खोपडीमध्ये लेकराला सोडून जातात, त्यांच्या सुद्धा भीतीचा एक माणूस त्यांच्यावर राखण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। म्हणजे पोट भरण्यासाठी जे जाणारे लोक आहे तर ते लोक सुद्धा घाबरलेले आहे। इथं सुद्धा पालक जर लेकराला शाळेत घालायला, आता काही गावामध्ये अशी परिस्थिती आहे की 6-6, 7-7 किलोमीटर शाळा आहे आणि तिथं लेकरं जर पाठवायचे असेल तर भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्याला उद्या निवेदन देणार आहे, SP-ला उद्या भेटणार आहे आणि पोलीस विशेष महासंचालका तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छित आहे की तुम्ही याच्यावर बारकाईने लक्ष द्यावा आणि हे जे काही टोळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्या टोळ्या पटकन आळा घालावा आणि त्या टोळ्याला रोखण्याचं काम करावा। आणि आता वंचित बहुजन आघाडी टोळी जिथं सापडेल तिथं म्हणजे या लेकरांना ते पकडून नेतात, एकतर त्याला भीक मागण्याचं या ठिकाणी काम चालू आहे। आता मोठ्या प्रमाणात कुठे तुम्ही चहा घ्यायला जर थांबता ते 5-5, 6-6 लेकरं दुसऱ्या राज्यातले भीक मागायला इथं येतात। याची सुद्धा इथल्या गुप्त हेड जे आहे त्यांना तुझा चौकशी करायला पाहिजे, हे लेकरू आहे नेमकं कोणाचं आहे, एवढे भिकारी का आले इथं, स्टेशनला असेल, बस स्टँडला असेल, अशा मोठ्या शहराच्या भागामध्ये जर एवढे भिकारी 5-5, 6-6 लेकरं भिकारी त्याच्या मागे एक कोणीतरी असते आणि ते लेकरू आपल्याकडे पाहून पैसे मागतात आणि तिकडे जाऊन त्या माणसाकडे पाहतात, म्हणजे काहीतरी संशय येण्यासारखीच गोष्ट आहे आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। याच्यावर खरोखर बारकाईने इथल्या गृहमंत्र्याच्या मार्फत इथला SP असेल, इथला PI असेल, प्रत्येक पोलीस स्टेशनचे यांनी सगळ्या याच्यावर बारकाईने लक्ष घालायला पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि उद्या आम्ही निवेदन देणार आहे।